नवोदय 18 जानेवारीला जो पेपर झालेला आहे त्याचं आता आपण मराठीचं बघूया विश्लेषण। इयत्ता 5वी संच बी आहे हा। 61वा क्वेश्चन। परिच्छेद वाचला की समजेल। सदर परिच्छेदाचा मुख्य विषय ए आहे। 61चं उत्तर कोळ्याच्या जाळ्याचे महत्त्व। 65 कोळ्याच्या जाळ्याच्या संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे, तर ते पाण्याचा शोध घेते हे विधान चुकीचं आहे। 63 अडकलं या शब्दाचा समानार्थी शब्द चिकटला ए आहे। 64 जाळ्यात काही अडकले आहे हे कोळ्याला कसे समजते, तो अनुभवतो सी। परिच्छेदाच्या शेवटी असलेल्या अस्तित्व शब्दाचा अन्वयनार्थ याचं जगणे ए उत्तर आहे। 65 परिच्छेद 2 आहे बघा इथे, त्यावर 66 पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली टिमटिम सर्वात कृती आहे, तर याचं उत्तर येतं डी उपयोगी। काल प्रभावात पुस्तकं टिकून राहतात कारण बी त्यात महान विचार असतात। 68 पुढीलपैकी अनुपयुक्त शब्दाचा उपयुक्त समानार्थी शब्द त्यांनी विचारला अयोग्य, डी येतं उत्तर। 69 जगात उत्तम पुस्तकांचे जतन केले जाते कारण जीवनाच्या अनेक क्षेत्रात ते मदत करतात, बी आहे 69चं। 70 परिच्छेदात पडझड शब्द कोणत्या अर्थाने वापरले गेले, पडझड म्हणजे ढासळणे, तर याचं उत्तर ए येतं बघा, हे चुकीचं आहे। हे खुणा केलेल्या आहेत विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेवर। परिच्छेद 3 71 सोनेरी गरुड भवेंशी टिमटिंब आढळतो, तर याच्यामध्ये उत्तरी गोलार्ध हा शब्द आहे बघा, याच्यामध्ये सोनेरी गरुड हा उत्तरी गोलार्ध आहे, उत्तरी गोलार्धात आढळतो। मादी गरुड पक्षी टिमटिंब यावरून ओळखता येतो, त्याचं उत्तर डी आहे मोठा आकार 72चं। 73 घरटी बांधण्यासाठी गरुडाला कोणती जागा उपयुक्त वाटते, तर मोकळी जागा ए आहे 73चं उत्तर। 74 दिमाखदार शब्दाचा समानार्थी शब्द दिमागदारचा भव्य येतो, हे विनयशील चुकलेले भव्य आहे बघा 74चं उत्तर। 75 पुढीलपैकी मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द, मोठा म्हणजे व्यापक। आता परिच्छेद 4 याचं थकणे 76चं समानार्थी थकणे म्हणजे दमणे। 77 रोबोट चुका करीत नाहीत कारण ते यंत्र आहेत, ए आहे 77चं। 78 उतार्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या उपक्रमात रोबोटच्या वापराचा उल्लेख नाही, तर मुलांना शिकवणे, बाकी हे सगळं आहे, साफसफाई करणे, टेलिफोन कॉलला उत्तर, मोटारकार हे नाही आहे, मुलांना शिकवणे हे काम नाही आहे या उपक्रमामध्ये। 79 आहे धोकादायक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, धोकादायक त्याचा विरुद्धार्थी शब्द येईल सुरक्षित। 80 रोबोटच्या संदर्भात केलेल्या विधानांपैकी चुकीचे विधान शोधा, तर त्याचं डी येतं भवंशी रोबोट माणसांसारखे दिसतात, हे चुकीचं आहे। ओके, अशा प्रकारे नवोदयचे 5वीचा आपण संच बी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।